असा काही क्षण एखादा शेअर म्हणजे करण्यासारखा? ऍक्च्युली खूप वेळा असं होतं ना की हिच्यामध्ये पेशन्स खूप आहे, म्हणजे शी कॅन रिअली पेशंटली. मी थोडासा इम्पेशंट आहे कम्पॅरेटिव्हली. कधी कधी असं होतं की एक खूप छान काहीतरी काम येणार असतं आणि अरे 2 वाजता फोन करणार होता, अजून का नाही फोन आला, येईल रे थांब जरा, तू काय एवढं कशाला करतो, अजून नाही आला फोन. आणि मग ते ती म्हणते अरे येईल रात्रीपर्यंत येईल. पेशन्स आहे. आणि खूप नवीन नवीन असताना ती क्युरियोसिटी खूप असायची. जास्त हो की अगं मस्त झालंय ते आता, एकदा सेट झालं की आपल्याला ठीक आहे येईल. हा येईल माहिती आहे की असं की ते कॉन्फिडन्स असतो की हा 80% झालंय, येणारच आहे, हा. ते पकेगा नाही पकेगा. तेव्हा म्हणजे असं असतं की आलं पाहिजे. लास्ट 3 मध्ये आलोय मी, आता झालं पाहिजे. आणि कधी व्हायचं कधी नाही व्हायचं ॲड फिल्म्समध्ये. कित्येक वेळा ॲड फिल्म्समध्ये 3 शॉर्टलिस्ट व्हायचं आणि त्यातला एकाला मिळायची फिल्म. तर आम्ही 2-3 जण बऱ्यापैकी सीझन झालो होतो. तर सुरुवातीला असं हे कधी येणार, मग एक मिळाली. नंतर मग 2 ह्याच्यामध्ये नाही मिळालं, आम्ही तिघच होतो. तर ते आमच्या तिघांमध्ये असं झालं ना, अरे तू भी है क्या, इस बार लास्ट टाइम मैंने किया, इस बार तू करेगा मुझे लगता है. एवढं ते कम्फर्ट लेवलला कॉम्पिटिशन असायचं. आणि वाईट नाही वाटायचं की अरे मला का नाही मिळालं. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नसते बेसिकली, हे कळायला थोडा वेळ लागला, थोडी वर्ष गेली. पण सुरुवातीला मग तेव्हा ती अशी डोंट वरी अबाउट इट, किंवा रादर खूप सुरुवातीला तिला ते कळायचं की आता ह्याच्या खिशात पैसे नाही आहेत. आणि ती खूप पैसे तिला खूप साठवते, म्हणजे हे सगळं तिने साठवलेलं आहे. हे काय दिसतंय ते कमावणं सोपं आहे, साठवणं अवघड आहे. हे महत्वाचं आहे. तर तिने ते खूप साठवलेलं असायचं. तिला माहिती आहे की इथे यायला हे पैसे लागणार आहेत. की आजपर्यंत असं नाही झालं की बरं आता मी हे घेते, मी चुकून आणलं तर अरे वा आणलं. पण प्रत्येक वेळेस तिचा एकच बेसिक विचार असतो की नाही नाही तुला हे पाहिजे, यू शुड युटिलाइज दिस. मला चालेल जुनं काय, म्हटलं अगं यू शुड बाय वन. नाही पण आय एम कम्फर्टेबल विथ दिस. आजकाल ब्युटी पार्लरला जायला लागली ना तर ती म्हणजे कधीच नाही. बट शी इज बीन लकी और आय एम लकी की तिला ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही पडली. कारण मला ते आमच्या घरामध्ये सुद्धा फार असं नव्हतं किंवा माझी बहीण त्याच्याशी थोडीशी कनेक्टेड होती म्हणून. पण असं आता कसं आहे ना की अरे असं बेचैन होतात की बाबा ब्युटी पार्लरमध्ये. तर आजकाल ती जायला लागली थोडीफार. थोडासा अट्टाहास केल्यानंतर की जरा आता जरा स्वतःला वेळ दे, स्वतःला बस वेळ झालं दे. आता सगळे विचार. तर आतापर्यंत तिने फक्त माझाच विचार केला, माझा आम्ही म्हणजे मुंबईत फॅमिलीचा. पहिल्यांदा सगळ्यात एक भाड्यानी घर आमचं म्हणून घेतलं. चाळीतच होतं आणि असंच होतं वाकोल्याला. वाकोल्याला, ओके. खाली एक 10x10ची छोटी रूम होती आणि वरती असा एक माळा. तर त्याच्यात असंच पाणी साठायचं, खूप काय काय व्हायचं. पण ते आमचं होतं म्हणजे लिटरली. आणि तिथे त्या घरात एक जे ओनर होते त्यांच्याकडे ते सांगायचं असं की मी मधुबालाचा एक पंखा होता. मधुबालाचा पंखा, समीरचा तर खूप लाडका होता पंखा. आणि बघ मुझे नींद अच्छी आती है, मधुबाला मधुबाला गप्पा. त्या आमच्या घरात इतकी लोक येऊन राहून गेली आहेत. ऋषिकेश जोशी, आपले तुमच्या ह्याची मृणाल देशपांडेची बहीण आली होती ते आमच्या घरी आले. आणि त्या दिवशी तर त्या दोघी खाली झोपल्या होत्या, आम्ही दोघं माळ्यावर. नंतर मी एकदा असं पायाला लांब केलं तर खाली कोणतरी होतं पायाशी. मी उठले की मृणाल इथे खाली पाणी गाद्या तरंगतात म्हणे. म्हणजे पावसाळ्यात ही गोष्ट. पावसाळ्यात कितीतरी लोक त्या घरी त्या पत्र्याची घर. माझ्याकडे 2 दिवस नथुरामच्या रिहर्सल्स आमच्या त्या घरात झाल्या होत्या. म्हणजे साधारण समीरच्या डोक्याच्या इथे पत्रा होता. तेवढी हाईट सगळ्यात मागे पुढे गेलं तुम्हाला वाकून जायला लागायचं. तो म्हणजे आम्ही दूध बी आणायचोच नाही कारण फ्रीज बीज नव्हतं आमच्याकडे, त्यामुळे ते नासून जाणार. त्यामुळे आम्ही कटिंग चहा आणायचो दोघं. म्हटलं 50 पैसे मी बघितला सुरुवातीला. मग कोणी येणार असेल तर 3 भेजना खूप मजेदार होता. नळ नव्हता घरात, तो बाहेर होता. म्हणजे आमच्या तिथे त्या चाळीत अशी चर्चा चालायची की समीर चांगली भांडी घासतो, कापड काही होतं ते सगळं. पण गंमत होती ती सगळी खूपच. कारण नळ घराच्या बाहेर होता आणि तिथे समोर दारात बसून भांडी. तुम्ही घासलीत भांडी? हा समीर सर तुम्ही भांडी घासली? हा, मी चहाचं भांडं आणि कप बाहेर बसून.
बाहेर बस पण तेव्हा तुम्ही तेव्हा काम मी नाही आपलं ते करायचं बाहेर नाही बाहेर होतं ना ते म्हणजे वेगळं दोघंही असं करायचं तेव्हा ना. तुम्ही काम नाही काम करायचो करत ना, होता दोघंही म्हणजे लोक काम कदाचित करत होतो. ओळखतही असतील. नाही तेव्हा सगळ्यांना समोर नॉन मराठी राहायचे भैये बी असे आणि म्हणजे तेव्हा ना म्हणजे एकदाच फक्त झालं होतं, दामिनी सुरू झालं होतं हा माझं दामिनी नवीन सुरू नवीन. झालं होतं हो. तेव्हा असे 2 पोरं होते की तो कोणाला लग्न होते तिकडे मी करोडपती करायचो. आमच्या इथे राहतो कसं तो करोडपती कुठे होता त्यांची काय काय 4-5 रुपयाची काहीतरी भेट लागली होती. म्हणलं ना चाळीत राहतो म्हणून तो कोणाला लग्न होती. मग एक त्या घरी लँडलाईन फोन होता ही खूपच गंमत आहे. दिवस रात्र ते एक असं दिवस रात्र फोन यायचे सारखे त्या लँडलाईनवर आणि शेवटी मी उचलायचे माझा आवाज आला की बोलायची नाही, याचा आवाज आला की बोलायची ती. शेवटी मी तिला एकदा म्हटलं की तू अशी रात्री अपरात्री फोन करतेस तुझ्या आईला माहिती आहे का की ही दामिनीच्याच वेळी. हो माझ्या आईला पण ते खूप आवडतात. म्हटलं ठीक आहे. एकदा एक आजोबायला म्हणाले माझी एक नात लग्नाची आहे वगैरे. हा मला म्हणून अगो ते असं म्हणत होते. म्हटलं अहो त्यांना सांगायचीच ना की कारण घर नव्हतंच आमच्याकडे. त्यामुळे मी अशी त्याला म्हटलं विनोदात म्हटलं त्यांना सांगायचं नको की मी येतो, राहतं घर आहे का तुमचं मुंबईत, मी येतो. म्हणजे असे फोन घरी यायचे का? Yes, घरी फोन तुम्हाला? यायचे. आणि तुम्ही घ्यायचं ते पण मला राहतं घर आणि बायको असं दोघेही तुम्हाला तुम्हाला एकत्र एकावर एक प्रेम नाही पण म्हणजे समीर तर इतकं सिरियसली घ्यायचं. मी म्हटलं काय पडतं. काय काय होते आय वॉज व्हेरी न्यू. ते म्हणजे तुम्हाला की ते लाजवळपणा म्हणता येईल की ते ऑफकोर्स ते एका पॉईंट ऑफ टाईमला कारण मला माझे मशीन्स आणि तो क्लायंट फक्त टेक्निकलच होतं. कलात्मक खूप बोलायला लागलं की मला बरं किती MM नट लावायचा आहे असं फक्त विचारणं व्हायचं. नटचा साईज असतो 10 MM लावायचा का 12 MM लावायचा आहे. त्याच्या पुढे आमचं काही नसायचं. M12 इज बेटर सो आय थिंक सो इट विल गिव्ह गुड स्ट्रेंथ. इथे आल्यानंतर खूप असं वेगवेगळे की अचानक कोणतीतरी पोरगीवर मिठीच का मारेल म्हणजे कॉन्शियसनेस होता तो सगळंच होतं की कारण लहान असताना आमच्या घरामध्ये नाटक बघण्याचे असं हे नव्हतं. घरामध्ये आजोबांमुळे हार्मोनियम असं थोडं संगीत होतं पण क्लासिकल असं नव्हतं. पण वाद्यांविषयी खूप मला प्रत्येक वाढदिवसाला माझा मामा एक वाद्य आणून देतो अजूनही. म्हणजे आता कमी झालं आहे पण आता मोठी मोठी वाद्य जसं घुमट जे आहे ते अरे थांब तुला अजून एक घुमट आणून देतो. व्हायोलिन आहे माझ्याकडे ते जपून ठेवलं होतं त्याने माझ्यासाठी. असं काही काही प्रत्येक वाद्य असं तो आणून एक्सप्लोअर खूप करणं झालं वाद्यांचं. पण मी कट्यार बघितलं होतं मी 7वीत असताना. आमच्या काकांना काहीतरी पासेस कंपनीचे मिळाले होते आणि बघायला मला काही कळलं नव्हतं. काय छान आहे, छान गात आहेत, किती वेळ गात आहेत. पण नंतर पिरियड ऑफ टाईम ते इतकं रुजलं की अरे वा तेव्हा अरे आपल्याला कळत नव्हतं ते. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा खरं नाटकात आल्यानंतरच मी खूप नाटकं बघितली. आता पूर्वी काही फॅसिनेशन नव्हतं अबाउट दिस फील्ड किंवा त्या अँगलने कधी बघणं झालं नव्हतं या फील्डकडे किंवा आम्ही म्युझिकशी खूप कनेक्टेड होतो. त्या एजमध्ये जे तुमच्या सराउंडिंग असतात ते म्युझिक तुम्हाला तुमच्या कानावर पडतं आणि तुम्हाला ते आवडायला लागतं. आणि तुमचं घराणं पण कारवारी कारवार माझी आई कारवार. त्याला असं खूप गन्स अँड रोझेस, मी मेटालिका या टाईपचं basically त्याला खूप rock वालाच आवडायचं. आहे. म्हणजे आम्ही किती वेगवेगळं हे होतं आमच्या की मी असं रफी ऐकायचे, लता ऐकायचे किंवा नाट्यसंगीत खूप ऐकायचो. कारण आजोबांबरोबर नाटकं बघायला जायचो. संगीत नाटकं सवाई गंधर्वला जायचे. असं सगळं खूप होतं आमच्या घरात. आजोबा हार्मोनियम आणि पेटी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे. शेवटच्या दिवसापर्यंत रोज वाजवायचे. ते सतत कानावर पडायचं. म्हणजे जर रजा नाही मिळाल तर माझा बाबा आणि काका नोकरी सोडतील पण सवाई गंधर्व चुकवणार नाही असं होतं. कारण काका मुंबईला होता, तो मुंबईहून यायचा.